त्यावेळी काल परवा 10 तारखेला परभणी जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ जी संविधानाची तोडफोड काही मनुवादी लोकांनी केली, प्रथम त्याचा या ठिकाणी मी संघटनेच्या वतीने व सर्व आंबेडकर अनुयायी व संविधानप्रेमी त्यांच्या वतीने या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. मित्रांनो, जगाने ज्या संविधानाला उत्कृष्ट अशी दिलेली मान्यता आहे की जगातलं एक संविधान हे भारतात आहे, परंतु या भारतातील काही सनातनी, काही मनवादी लोकांना हे संविधान नको आहे. त्यांना परत मनुवादी जातीव्यवस्था व चतुर्वर्ण व्यवस्था आधारित त्यांना या ठिकाणी त्यांना मनुवादी व्यवस्था आणायची आहे. काल परवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की जी घटना झाली त्या घटनेसंदर्भात जी कोणी जे विटंबना केली तो व्यक्ती मनोरुग्ण होता. पण मी असं म्हणतो की तो व्यक्ती मनोरुग्ण नसून तो मनोरुग्ण होता, कारण मनोरुग्ण होता. मित्रांनो, आज शोकात्मक अशी आहे की या संविधानाच्या माध्यमातून देशातील 6,500 जातींना या ठिकाणी आपले फंडामेंटल राईट फ्री झाले, परंतु ज्या वेळेस बाबासाहेबांची विटंबना असो, संविधानाची विटंबना असो, आरक्षणाचा मुद्दा असो किंवा इतर कोणत्याही महापुरुषांची विटंबना असो, फक्त विशिष्ट बौद्ध समाजा पुढे येतो. बाकीचे समाज, बाकीचे धर्म या ठिकाणी नुसतं बघायची भूमिका करतात. ही खूप मोठी शोकांतिका आहे. येणारा काळ हा सर्व भारतीयांसाठी धोक्याचा आहे. मी पुन्हा संघटनेच्या वतीनं या घटनेचा निषेध करतो व जो कोणी हा मनोरुग्ण असेल, मनुवादी असेल, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मी संघटनेच्या वतीने मागणी करतो. थांबतो. जय भीम, जय संविधान, जय भारत.